नमस्कार. आपण या ठिकाणी बघतोय आदिवासी कोळी मल्हार समाजाच्या संमेलनाचे आदिवासी कोळी मल्हार संमेलन मनोरच्या सगुण ग्राउंडमध्ये 3 मे 2026 रोजी पार पडले. आणि या ठिकाणी या वर्षाच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे समाजाच्या सामाजिक प्रबोधनाबरोबर समाजाच्या चालीरीती ज्यांच्यावर अवलंबून असतात त्या भक्तांचा ठेवलेल्यांच्या आदिवासी चित्रकारांनी अतिशय सुंदर अशी चित्रकलेचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आदिवासी चित्रकारांनी आदिवासी कोळी मल्हार समाज चित्रकारांनी अतिशय सुंदररित्या काढलेली चित्रकलेचे दर्शन या ठिकाणी आपण बघतोय. आणि आता बघूया कोळी मल्हार समाजाच्या 7व्या मेळाव्याच्या संमेलनाची पुढील दृश्य. आपले दोन मुख्य असे वीर शिनवार खुण्या डोकले आणि जिपर सांबरे आपल्या कोळी मल्हार समाजाचे स्वातंत्र्य सैनिक, त्याचबरोबर आपले पहिले खासदार लक्ष्मणजी मातेरा यांच्या सर्व ह्या शूर वीरांना, या शहीद वीरांना मानाचा जोहार सर्व उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या सर्व प्रतिमांचं पूजन करून त्यांना पुष्पहार करायचा आहे. आपण मेळावे का घेतो, का घ्यायला पाहिजे, आपली दिशा काय असायला पाहिजे, ह्या बाबतीत आपण चर्चा व्हायला पाहिजे. मुळात आदिवासी कोळी मल्हार आपण काय किती प्रमाणात संघटित आहेत, कशा प्रमाणात संघटित व्हायला पाहिजे ह्याची चर्चा व्हायला पाहिजे. आज बघितलं तर आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला जो 30 नंबरला कोडिंग केलं गेलं कोळी मल्हार म्हणून, त्यानंतर आपलं संघटन त्या पद्धतीने झालेलं दिसत नाही. आपल्या अडचणी आहेत, आपली अस्तित्व अलग आहे, आपलं ओळख वेगळे आहे. ते टिकवायच्या दृष्टीने काय संघटन केलेलं आहे त्या संघटनेच्या बाबतीत आज आपण मेळाव्यात चर्चा करणार आहे. आपण चर्चा करत असताना आपल्या कोळी मल्हारमध्ये मूळ कोळी साधून बराचसा घुसखोरी होत आहे. त्या बाबतीत काय पावलं उचलत आहेत आपण कशा पद्धतीनं त्याचं नोटिंग किंवा कशा पद्धतीनं नोंदणी केली पाहिजे हे देखील आपल्याला आपल्या आजच्या चर्चेमध्ये मेळाव्यामध्ये आपल्याला चर्चा करून आणायची आहे. आपल्या रूढी परंपरा काय आहेत, आपल्या भाषा काय आहे, आपलं राहणीमान कसं आहे, ज्या 45 जमाती आहेत त्याच्यामध्ये आपलं वेगळं कोण आहे, आपण सगळे आदिवासीच आहे, कुठे असं काय वेगळं ठिकाणी ओळखतात. या पुस्तकाला नावच नेहरी दिलेलं आहे, परंतु हे आयत्या वेळी आणि 2 ते 3 दिवसामध्ये पुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच चुका असू शकतात. तरी वाचकांनी त्या सगळ्या सांभाळून घ्यायच्या आहेत आणि आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी तारपा वाजून आणि त्याचे सूर या ठिकाणी सप्तरंगामध्ये या ठिकाणी अवतरतात आणि तेव्हा कुठे वातावरणाची या ठिकाणी निर्मिती होते आणि या संमेलनाला खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी रंगरूप या ठिकाणी पाहायला मिळतो. खरोखरच त्यांचा या ठिकाणी समाजाला अभिमान आहे आणि आदिवासी कोळी मल्हार समाजाची संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच आयोजकांना विनंती आहे, कमिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपले प्रेरणास्थान आदरणीय माजी आमदार राजेश पाटील सर यांना विनंती. आधी आपण भक्तांचा तारकप्रांचा सत्कार केला तर ते एक विशेष घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर धवलेरीचा विशेष आपण सन्मान काय केला तर हे सुद्धा आपल्याला आख्याना माहीत पाहिजे, एक महत्वाचं आहे. गावो देवी वावसका वसाय भगवते गावो देवी वावसका वसाय सोन्याचे मांडपी वावसका वसाय सोन्याचे मांडपी वावसका वसाय कुणाचे हिरबादे वैवसक अवसाय कुलात हिरबादे वैवसक असाय हिरबा
तुझा पती वावस का वसाय हिरवते तुझा आव्हाने असेल या ठिकाणी एक बारकाईने जर लक्ष दिलं, समाजाने जर जागृतीने जर लक्ष दिलं, तर आपल्या ज्या परंपरा आहेत, रूढी परंपरा यांना धोका पोहोचवण्याचं काम सुरू. आपले जे सण उत्सव आहेत याच्यावरती घाला घातला जातो. आणि जास्त करून विषय सांगायचं झालं इथे नाव विचार, पण ख्रिश्चन मिशनऱ्यांची जी आक्रमण आपल्या समाजामध्ये झालेलं आहे हे अतिशय घातक आक्रमण झालेलं आहे आणि हे स्लो पॉयझन सारखं काम करत आहे. आणि इथे समाज जागरूक झाला पाहिजे. आणि जर आपण या ठिकाणी जागरूक झालो नाही तर आपण आपले रीतिरिवाज, रूढी परंपरा नष्ट होतील आणि आपण सुद्धा नष्ट होऊ. आज या अभिमानाने आपण सांगू शकतो या ठिकाणी की आदिवासी या देशाचा मालक आहे किंवा आदिवासी हा या देशाचा मूळ रहिवासी आहे. जर आपण आपल्या आपला पंथ सोडला, आपला समाज सोडला, आपल्या चालीरीती जर सोडल्या तर आपण आदिवासीच राहत नाही. या ठिकाणी शासनाने सुद्धा आपल्याला वेळोवेळी अनेक कायद्यांचं संरक्षण दिलेलं आहे. आज आपण कायदेशीर दृष्ट्या पण जागरूक असायला पाहिजे. आज ॲट्रॉसिटी सारखा कायदा आदिवासी समाजावर, कानुसून समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आज तो केलेला आहे. अशा अनेक कायदे, अनेक योजना, रीतिरिवाज सोडले, आपले देवधर्म सोडले तर आपण आपला आदिवासीत्व स्वतः नष्ट करतोय. या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतोय राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर ज्या खेळाडूंनी विशेष नाविन्यपूर्ण कामगिरी केली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होतानाची क्षणचित्रे, त्याचप्रमाणे यूट्यूब कलाकार असतील, अनेक डॉक्टर असतील, व्यावसायिक शिक्षण घेणारे डॉक्टर, वकील, इंजिनियर यांचासुद्धा या मेळाव्यात यथोचित सत्कार करण्यात आला. आणि त्याच पद्धतीने या मेळाव्याचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे या अशा सर्व गुणवंतांचा सत्कार करणारे हे एक आगळे वेगळे अधिवेशन मेळावा या ठिकाणी अतिशय जोमाने उत्साहाच्या वातावरणात पार पडला आणि हेच या मेळाव्याचे 7व्या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. धन्यवाद.